गुलाबजाम या पदार्थाचं नाव घेताच तोंडाला अगदी पाणी सुटतं, कारण हा पदार्थ आहेच तेवढा स्वादिष्ट आणि मधुर। तर असा हा पदार्थ लग्नकार्य असो, घरात छोटे मोठे प्रोग्राम्स असो, लग्न समारंभ असो किंवा कुठलेही छोटासा समारंभ असो, त्यावेळी आपण बनवतोच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खवा किंवा ब्रेडचा वापर न करता आणि घरातले मोजकच सामान वापरून गुलाबजाम कसे करायचे हे बघणार आहोत। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी हे काही साहित्य घेतलेलं आहे। आता हे साहित्य रोजच्या वापरातली जी वाटी असते त्यानेच मोजून घेतलेलं आहे। ते काय काय आहे हे बघूयात। सगळ्यात आधी इथे एक जाड तळाची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये आता 1 वाटी दूध टाकून घ्यायचे। तर इथे मी हे रूम टेम्परेचरलाच थंड केलेले जे दूध आहे ते वापरलेलं आहे। यामध्ये टाकायचे 1 चमचा तूप। आता इथे जे दूध वापरले ते तुम्ही कुठलेही वापरू शकता, फुल फॅट मिल्क किंवा गाईचं दूध। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे 2 चमचे रवा। तर रवा सुद्धा जाड किंवा बारीक यापैकी कुठलाही चालेल, तो 2 चमचे इथे रवा वापरायचा आहे। आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायची आहे 1 वाटी मिल्क पावडर। तर 1 वाटी दुधासाठी 1 वाटी मिल्क पावडर असं हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता ही मिल्क पावडर या दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे ही मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे। जर गरम दुधात आपण मिल्क पावडर टाकली असती तर त्यात मिल्क पावडरच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण थंड दुधातच हे मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। हे आता गॅसवर ठेवूयात। आता इथे कढई गॅसवर ठेवण्याच्या आधी गॅसची जी फ्लेम आहे ही कमी ठेवायची आणि त्यावर आता ही कढई ठेवून हे जे मिश्रण आहे हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि त्याचा चांगला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर ज्यावेळी आपण हे मिश्रण गॅसवर ठेवतो हे सतत हलवत राहण्याचं कारण म्हणजे हे मिश्रण कढईच्या तळाशी लागण्याची शक्यता असते किंवा ते जळूही शकतं, त्यामुळे आपण हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे आणि याचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे। ते एक साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते। तर अजून आपल्याला एक साधारण 3 ते 4 मिनिट लागतील या मिश्रणाचा चांगला गोळा बनवून येण्यासाठी। तर हे पहा, एक 6 ते 7 मिनिटांनंतर हे जे मिश्रण आहे हे चांगलं घट्ट झालेलं आहे आणि याचा इथे गोळा बनलेला आहे। आता इथे तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटत असेल, परंतु जसजसं हे मिश्रण थंड होत जातं हे मिश्रण जे आहे ते आळत येतं आणि त्याचा घट्टसर गोळा तयार होतो। आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड होते तोवर आपण गुलाबजामसाठी लागणारा जो पाक आहे तो करून घेणार आहोत। तो गुलाबजामचा पाक करण्यासाठी इथे एक जाड तळाचंच भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथे 1/4 वाटी साखर वापरलेली आहे। 1/4 वाटी साखरेमध्ये 1/4 वाटीच पाणी टाकून घ्यायचं आणि ही साखर ह्या पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायची आहे। साखर पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर हा जो पाक आहे हा आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटं चांगला उकळून घ्यायचा आहे। आता गुलाबजामसाठी ज्यावेळी आपण पाक बनवतो हा 1 तारी किंवा 2 तारी असा नसतो, तर थोडा चिकटसर असा पाक असतो। तर त्याच कन्सिस्टन्सीचा पाक इथे आपल्याला बनवायचा आहे। तर एक 2 ते 3 मिनिट हा पाक उकळल्यानंतर आपण चेक करूयात की तो पाक गुलाबजामसाठी जसा हवा आहे तसा तयार झाला आहे की नाही। तर आता हा पाक चेक केला तर हा चांगला चिकटसर असा लागतोय। तर गुलाबजामसाठी जसा पाक लागतो तसा इथे तयार झालेला आहे। पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग याच्यामध्ये टाकायची 1/2 चमचा वेलची पावडर। सुगंधासाठी आपण इथे वेलची पावडर वापरलेली आहे। तुम्ही हवं तर केवडा इसेन्स देखील वापरू शकता आणि कलर छान दिसावा यासाठी इथे केशराच्या काड्या जर तुम्हाला टाकायच्या असतील तर त्याही वापरू शकता। मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे गुलाबजाम बनवते, त्यामुळे इथे फक्त वेलची पावडर वापरलेली आहे। आता इथे हा पाक तयार झालेला आहे, हा साईडला ठेवून देऊयात। आणि मगाशी जे मिश्रण आपण थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते आता इथे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। त्यातला थोडा गोळा काढून चेक केला तर तो हाताला बिलकुलही चिकट लागत नाही आहे। तर ह्याच प्रकारचं मिश्रण आपल्याला इथे हवं आहे। आता हे जे गुलाबजाम बनवायचे आहेत तर त्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी म्हणून मैदा वापरायचा आहे। तर इथे 3 चमचा मैदा वापरलेला आहे।
तो मैदा ह्या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। आता इथे तुम्ही हवं तर अगदी चिमूटभर खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर वापरू शकता, पण मी इथे खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर हे काहीच वापरलेलं नाहीये। आणि जरी ते नाही वापरलं तरी गुलाबजाम बिलकुलही कडक होत नाही किंवा चवीमध्ये फारसा फरक पडत नाही। तर इथे गुलाबजामचा जो गोळा आहे तो आपल्या इथे तयार झालेला आहे। याचे आता छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात। तर गुलाबजामचे बॉल्स बनवताना सुरुवातीला छोटे गोळे बनवायचे, कारण हे तळल्यानंतर त्याचं जे आकारमान आहे ते वाढतं, त्यामुळे सुरुवातीला बनवताना याचे छोटेच असे गोळे बनवून घ्यायचे। तर सगळ्या मिश्रणाचे आपण असेच गोळे बनवून घेऊयात। आता हे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तर आता ज्यावेळी आपण गुलाबजामचे हे बॉल्स तळायला घेतो तर तेल जे आहे ते फारसं गरम नसावं। त्यासाठी इथे मिश्रणामधला अगदी थोडासा गोळा टाकून बघितला, त्याला हळूहळू असे बबल्स यायला लागतात आणि त्यानंतर एक साधारण 2-1 सेकंदानंतर हा जो गोळा आहे हा हळूच वर येतो। तर एवढ्याच टेम्परेचरचं तेल आपल्याला गरम हवं आहे, याच्यापेक्षा जास्त गरम नसावं। याच्यामध्ये आता आपण जे बॉल्स बनवून घेतले होते ते एक एक करून टाकून घेऊयात। तर इथे जास्त बॉल्सची गर्दी करायची नाही, नाहीतर मग जे गुलाबजाम आहेत ते नीट तळलेही जाणार नाही किंवा तळताना खूप जर तुम्ही एका वेळी हे बॉल्स टाकले तर ते याच्यामध्ये फुटण्याची शक्यता असते। आता हे बॉल्स याच्यामध्ये टाकल्यानंतर लगेच ह्याला चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही, तर साधारण 1-2 ते 3 सेकंदानंतर झाऱ्या असा उलटा पकडून मग हे बॉल्स जे आहेत हे तेलामध्ये थोडेसे असे हलवत राहायचे आणि त्यानंतर हे तेलामध्येच बॉल्स खालीवर असे करून चांगले तळून घ्यायचे। जर मोठ्या गॅसवर हे बॉल्स तळले तर बाहेरून चांगले सोनेरी तळले जातात, परंतु आतमध्ये मात्र कच्चेच राहतात। त्याच्यामुळे मध्यम किंवा कमी गॅसवर जर हे बॉल्स तळून घेतले तर अगदी आतपर्यंत तळले जातात आणि नंतर जे गुलाबजाम होतात मग ते सुद्धा छान रसरशीत असे बनतात। तर हे बॉल्स आपल्याला चांगले सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत। तर इथे आपले हे जे बॉल्स आहे हे चांगले सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत। हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर राहिलेले पण जे बॉल्स आहेत ते आपण असेच तळून घेणार आहोत। आता इथे मी जेवढे बॉल्स बनवले होते हे मी एकूण 3 बॅचेसमध्ये तळून घेतलेले आहेत। तर सगळे गुलाबजाम आपण असेच तळून घेणार आहोत। आता मगाशी जे गुलाबजाम आपण तळून घेतले होते ते आता आपल्याला ह्या पाकामध्ये टाकून घ्यायचे। तर आता हा जर पाक आपण चेक केला तर हा हलकासा गरम आहे किंवा अगदी कोमटसर आहे, असाच पाक हवा आहे। त्याच्यामध्ये हे तळलेले गुलाबजाम टाकायचे आणि सगळे तळलेले गुलाबजाम ह्या पाकामध्ये टाकून एक 15 ते 20 मिनिटासाठी मुरत ठेवायचे। तर अशा प्रकारे आपण हे अगदी रसरशीत गुलाबजाम इथे बनवलेले आहेत। यासाठी आपण फार बाहेरून काही सामान आणलेलं नाही। दूध, तूप, रवा हे तर आपल्या घरात उपलब्ध असतंच, फक्त मिल्क पावडर इथे बाहेरून आणण्याची गरज पडते। तर अशा प्रकारे तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीने हे गुलाबजाम नक्कीच करून बघा आणि तुम्ही घरातल्यांना खायला घाला। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।